तोंडात आलेले फोड किंवा अडसर याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तोंड येणे, तोंडात उरण पडणे, अडसर होणे, जिभेला लाल फोडी असे त्रास अनेकांना शरतात. याला स्टोमॅटायटिस किंवा अस्थरस अडसर असे देखील म्हणतात. जेव्हा तोंड येते तेव्हा खाणे, पिणे, ब्रश करणे यावेळी त्रास होतो. तोंड येण्याची अनेक कारणे आहेत. आपण ब्रश करताना अवधानाने ब्रश हिरड्यांना किंवा ओठांना टोचतो. जेवण झालं, टूथपिक किंवा अन्न सांडणे घालणे या कारणामुळे देखील तोंड येऊ शकते. रासायनिक किंवा अतिउष्ण पदार्थ खाल्ल्यानंतर देखील तोंड येते. कित्येकांना घाई गडबडीत जेवताना दातांमध्ये घास अडकणे असे प्रकार होतात. त्यामुळे दातांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात. या कारणामुळे तोंड येणे हा त्रास उद्भवतो. त्याच उन्हाळ्यात किंवा पोट खराब झाल्यानंतर तोंडामध्ये उष्णतेचे फोड येतात. हे फोड आल्यानंतर तोंडाची त्वचा लाल होऊन वेदना होण्यास सुरुवात होते. या वेदना एवढ्या तीव्र असतात की जेवण सुद्धा नकोसे वाटते. तर चला तर पाहूया तोंड आल्यानंतर घ्यायची काळजी. केळी. तोंडात आलेले फोड बरे करण्यासाठी रोजच्या आहारामध्ये केळ्याचे सेवन करावे. त्याचे एक केळ घेऊन ते मधून कापून घ्या. त्यात वेलची भरून घ्या. कुकरच्या भांड्यात हे केळ उकळून झाल्यावर त्याची वेलची काढून खाल्ल्यास तोंडात फोड तात्काळ बरे होण्यास मदत होईल. हा घरगुती उपाय तोंडात आलेले फोड लवकर बरे होतील. तसेच मेथी. ही चवीला कडू असणाऱ्या मेथीचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. जेवणाच्या पदार्थांमध्ये मेथीपासून बनवलेले भजी, पराठे इत्यादी पदार्थ आपण खातो. तोंडातील फोड बरे करण्यासाठी मेथीचे पाने प्रभावी आहेत. यासाठी आपण मेथीचे पाने गरम पाण्यात उकळावं. ते पाणी थंड झाल्यावर प्या. तोंडातील फोड लवकर बरे होण्यास मदत मिळते. तसेच मधाचा वापर. घरच्या घरी तोंडाच्या फोडावर उपचार करायचा असेल तर कच्चा मध हा उत्तम पर्याय ठरतो. मधातील बॅक्टेरियाला विरोध करणारे गुणधर्म हे ओलावा प्रदान करतात. तसेच ते कोरडे होण्यापासून रोखून प्रभावी क्षेत्रावर उपचारही करतात. कच्च्या मधात चिमूटभर हळद मिसळून तेल लावल्याने तोंडातील अडसर दूर होण्यास मदत होते. तसेच नारळाचे तेल अथवा खोबरे तेल हा एक असा घरगुती उपाय आहे जो सगळ्या घरात सहज उपलब्ध असतो. नारळाच्या तेलामध्ये अँटी फंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म तसेच डास विरोधी गुणधर्म असतात. नारळाचे तेल लावल्याने त्वरित आराम मिळतो. त्याचा वापर केल्याने झटपट आराम मिळतो. दुखणे कमी होते. तोंडात फोड आल्यावर तुम्ही कितीही वेळा नारळाचे तेल लावू शकता. बाधित भागावर अर्धा चमचा नारळाचे तेल लावल्यास दुखण्यापासून त्वरित आराम मिळतो. तसेच कोरफडीचा रस. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जर कोरफडीचा रस हा त्याचा सुखदायक गुणधर्मासाठी ओळखले जाते. कोरफडीचा रस वापरल्यास तोंडात होणाऱ्या वेदना कमी होतात. कोरफडीच्या रसाचा वापर केल्याने ते उपचार प्रतिक्रियेत गती देतात. वेदना नियंत्रित करते. तोंडात फोडापासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस दिवसातून किमान दोन वेळा तोंडाला लावल्यास. जर तुमच्याकडे कोरफडीचा रस नसेल तर जिथे फोड आलाय त्या भागावर कोरफड जेल लावावे. तसेच तुळस. औषधी गुणधर्म समृद्ध असलेली तुळस ही तोंडात आलेले फोड कमी करण्यास प्रभावी ठरते. तुळशीमध्ये असलेले गुणधर्म हे बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करतात व निर्जंतुकही करतात. तोंडाच्या अडसरच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने चावावी. त्यावर कोमट पाणी पिऊन दिवसातून 2दा गुळण्या कराव्यात. तसेच ॲपल सायडर व्हिनेगर. ॲपल सायडर व्हिनेगर हा एक लोकप्रिय घटक आहे जो अनेक आजारावर उपाय म्हणून वापरला जातो. त्याची आम्लीय प्रकृती ही जखमांसाठी कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्यास काम करते. तोंडात फोड आल्याने होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण पाण्यात मिसळून त्याने तोंड स्वच्छ धुवावे. तसेच मिठाच्या पाण्याचा वापर. या मिश्रणाचा वापर केल्याने थोड्या वेदना होत असल्या तरी बरेच लोक तोंडात अडसर आल्यास याचा उपयोग करतात. मीठ हा जुना घटक आहे ज्याचा उपयोग जखमा भरण्यासाठी आणि ज्यामुळे होणारे
बॅक्टेरिया कमी करण्यासाठी केला. मिठाच्या पानाचा वापर केला जाऊ शकतो. आपण ह्या उपायाने तोंडाचा अळसर बरा करण्यासाठी उपयुक्त आहे. आपण या उपायाने तोंडाचा अळसर बरा करू शकतो.